ओके. आवाज येतोय माझा? येतोय आवाज. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. ओके, सो आपण आता एक नवीन इमेज ओपन करूयात. आपल्याला पुढचे टूल्स शिकायचे आहेत. तर त्या अगोदर आपण एक, ठीक आहे, या ठिकाणी मी एक इमेज ओपन केली. ओके, सो आता पहा, आपण काल काय टूल्स शिकलो होतो. त्याच्यामध्ये एक टूल होता की ज्याचा इफेक्ट दिसत नव्हता. तर ऍक्च्युली तो इफेक्ट होत होता किंवा आपण तो काम करत होता, मात्र रिझल्ट आपण पाहिला नाही, खूप असा छोटासा. ओके, त्याचा रिझल्ट खूप छोटासा होता, त्याच्यामुळे जास्त आपण त्याच्याकडे, म्हणजे रेग्युलर काम करताना आपण जास्त लक्ष त्याच्याकडे देत नाही, त्यामुळे तो राहून गेला होता. तर मी तुला काल बोललेलो की या ठिकाणी एक टूल आहे सॅम्पलिंग बॅकग्राऊंड स्वॅच म्हणून. तर हा कसा यूज करायचा हे मी सांगणार आहे आता. खूप छोटासा नॉमिनल इफेक्ट आहे, ऍक्च्युली आज जनरली वापरण्यात येत नाही, पण आता काल आपण त्या विषयाकडे गेलोच होतो, तर आपण तो चेक करून घेऊया. या ठिकाणी आता या ठिकाणी कलर सिलेक्ट केला बघा. फोरग्राऊंड कलर असा थोडासा रेडिश किंवा ब्राऊन कलर आहे. मी या ठिकाणी एक सिम्पली असं पेंट करतो. बरोबर. आता इथे काय झालं, मी इकडे ओढलं परंतु कलर इथपर्यंतच थांबला, इथून पुढे आला नाही. बरोबर आहे. त्याला पुन्हा बॅक करतो. आता इथून ओढलं असं तरी इकडे येत नाही, पहा. म्हणजे एजेस नुसार तो कलर ऑटोमॅटिकली ठरवतोय की कुठे फिल करायचा कुठे नाही. आता मी इथला ब्ल्यू कलर पिकअप करतो. या ठिकाणी ब्ल्यू कलर आलाय, हे पहा. अशा प्रकारचा हा कलर इकडे फिल होतोय. बरोबर. आता हे कशामुळे होतं, तर ह्या ठिकाणी फाइंड एजेस म्हटलंय. हा फाइंड एजेस ऑन केला ना मी, त्याच्यामुळे हे असं येतं. ओके, आता ह्याच ऐवजी जर मी या ठिकाणी कंटिन्युअस म्हटलं असतं, हे पहा. आता हा कलर जो फिल होत चाललाय ना, तो लक्षात येते का, इकडच्या व्हाईट कलर वरती अजिबात पेंट होत नाही, फक्त इकडच्याच कलर्स वरती पेंट होत आहे. आता रेग्युलर कलर मध्ये चेंजेस करून पाहू आपण. ठीक आहे, हे पहा. आता ह्या ठिकाणी कलर डिफरन्स दिसतोय का, थोडासा पहा बरं, तुम्हाला समजतोय का डिफरन्स? हो. ओके, हा मी कलरचा जो सेंटर आहे ना, ह्या एज मधल्या एजच्या राईट साईडला ठेवला, परंतु कलर हा लेफ्ट साईडला सुद्धा स्प्रेड झाला. हेच जर मी इथे ऑन ठेवलं असतं बॅकग्राऊंड साठी, तर तो कलर फक्त राईट साईडला अप्लाय झालाय, लेफ्ट साईडला अजिबात स्प्रेड नाही झाला. समजला डिफरन्स? हो, समजलं. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला मिळतो. ओके ओके, सो अशा प्रकारे हा आहे. तर दोन्ही टूल मधला फरक समजला आपला? हो. ओके, हा बॅकग्राऊंड स्लॅश राहिला होता आपला काल, मी तुला बोललेलो पण उद्या सांगतो म्हणून. तो खूप छोटासा फरक आहे, त्यामुळे तो लक्षात आला नाही. काल आपला तो इफेक्ट होत होता, पण आपण खूप लहान असं पाहिलं नाही. ठीक आहे, सो आता आपल्याला नवीन टूल शिकायचे. हिस्ट्री ब्रश टूल झालाय काल? हो, झालं. ओके, व्हेरी गुड. त्याच्या खाली आर्ट हिस्ट्री पण झालाय? नाही झालं. हा नाही झाला. नाही. ओके, हा आर्ट हिस्ट्री ब्रश टूल काय आहे बघ, त्या नावातच आहे. हे बघ, अशा प्रकारचं एक आर्ट तयार करतो. ओके, आता ह्याच्यामुळे होतं काय, तुमचं जर ह्याने जर काहीतरी इफेक्ट मिळतोय बघ, तर काय होतंय, एक आर्ट ह्या नावाने समजून घे. एक वेगळ्या प्रकारचा आर्ट आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी हा वापरला जातो. मात्र ह्याच्यामध्ये आर्ट हिस्ट्री ब्रश टूल सोबत कसा वापरतात, दोन्हीचा उपयोग काय होतो, तर इथे बघू. ऑपॅसिटी मी कमी करतो. हे पहा, अशा प्रकारे आता हे करू शकतो. आता हे थोडंसं मी छोटं केलं ऍक्च्युली. ह्याला मी ज्यावेळेस आर्ट हिस्ट्री ब्रश टूल वापरला ना, आता हे कुठे वापरतात बघा. अरे खूप मोठं झालं, 1 सेकंड. अशा प्रकारे करतात आणि मग ह्याला हिस्ट्री ब्रश टूल स्पेसिफिक जो आपल्याला गरजेचा पार्ट आहे तो फक्त इथे व्ह्यू करता येतो. बऱ्याचदा फोटोला असा इफेक्ट दिलेला असतो बघा, बॅकग्राऊंड वगैरे असं ब्लर केलं जातं आणि मध्ये फोटो एखाद्याचा असेल तर तो असा शार्प केला जातो, क्लिअर केला जातो, जेणेकरून फक्त कॉन्सन्ट्रेट तेवढ्यावरच होणार, दुसरं कुठेच होणार नाही. आता आपण बघ, बऱ्याचदा काय होतं, तुला वेळ कमी आहे तुझ्याकडे समजा एखाद्या दिवशी, आणि तुला काय करायचंय की या ठिकाणी एखाद्याला प्रोजेक्टचं काम करून पटकन द्यायचंय. मग अशा वेळी काय करणार आहेस, तू बॅकग्राऊंडला जास्त एडिट करत बसणारच नाहीस. बॅकग्राऊंड अशी ब्लर करू शकतेस आणि मेन इमेजेस फक्त हायलाइट करू शकतेस जर ग्राउंड वगैरे असेल तर, किंवा स्काय ब्लर करू शकतेस आणि बाकीचं ग्राउंड तसं शार्प ठेवू शकतेस, तेही चालतं. कसं दाखवतो बघ.
अशा प्रकारे करू शकतेस. म्हणजे बॅकग्राऊंड जर तुला ब्लर करायचे असेल तर ह्या टूलने पण तू करू शकतो. आता बॅकग्राऊंड ब्लर करण्याचा दुसरा टूल पण पुढे शिकवणार आहे मी, परंतु हा एक आपल्याला लक्षात ठेव की ह्याने करू शकतो. मोस्टली हा ब्लर करण्यासाठी नाही वापरला जात, तर कशासाठी वापरला जातो, पूर्ण पिक्चर मध्ये फक्त स्पेसिफिक पार्ट आर्ट हिस्ट्री ब्रश टूलने इरेज करायचा आणि बाकीचा जो आहे तो असा आर्ट टूलने त्याला, म्हणजे हा जो आहे आर्ट हिस्ट्री ब्रश टूल ह्याने असं ब्लर सगळीकडे कलर मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर हिस्ट्री ब्रश टूलने मात्र फक्त जेवढा रिव्हील करायचा तेवढा एरिया रिव्हील करता येतो आपल्याला. तर या कारणासाठी हा वापरला जातो. लक्षात आले? हो. हा, त्याने कलर मिक्स होतो हे लक्षात ठेव. वॉटर कलर साठी आहे तो, सेम इफेक्ट देण्यासाठी. हा इरेजर शिकलो नव्हतो आपण काल, बरोबर? नाही, अगोदर थोडंसं हा, झालं थोडंसं झालं होतं. ओके, आता इरेजरच्या थोडंसं काही गोष्टी मी सांगतो तुला. इरेजरने आपण अशा प्रकारे इरेज करू शकतो बघ. परंतु ज्यावेळेस इरेज होतो त्यावेळेस बॅकग्राऊंड कशी येते माहिती का, ब्ल्यू कलरची. का? कारण इथे बॅकग्राऊंड कलर दिलाय ना, तो ब्ल्यू आहे, त्यामुळे इथे ब्ल्यू कलर याला बॅकग्राऊंडला दिसतोय. ओके, दुसरी गोष्ट आता आपल्याला काय करायचं बघ. आता मी थोडंसं नवीन इमेज घेतो बरं का. इरेजर हा असाच वापरतात, अजून याच्यामध्ये थोडंसं चेंजेस सांगतो. ओके, आता हा जो लेअर आहे ना इकडे, लेअर पॅनल मध्ये दिसतोय बघ राईट साईडला, मी जिथे गेलोय आता, याला कंट्रोल जे करायचं. कंट्रोल जे ने काय होतं, लेअर डुप्लिकेट होतो. लक्षात ठेव शॉर्टकट. कंट्रोल जे केलं की त्या लेअरचा डुप्लिकेट लेअर तयार होतो. मी कालही शिकवलं, किंवा इथे राईट क्लिक करून डुप्लिकेट लेअर म्हणू शकतो आपण, त्याने सुद्धा तयार होतो. ओके, आता पाठीमागचा लेअर मी याला थोडं हाईड करतो थोडा वेळ, आणि वरचा पण हाईड केलं तर असं ट्रान्सपरंट दिसेल. मग वरचा लेअरला मी शो केला तर अशा प्रकारे वरचा लेअर आपल्याला दिसेल. आता इरेजर मी काय करतो, असं इरेज करतोय बघ, सिम्पली इरेज झालं. परंतु मला असं नको, थोडंसं कमी पाहिजे. मग या ठिकाणी ऑपॅसिटी कमी घ्यायची, फ्लो पण कमी करू शकतो आपण, चालतं दोन्ही पण. रिझल्ट दोन्हीने सारखंच मिळतो, पण फ्लोचं कसं असतं, या सर्कलच्या बाहेर तो फ्लो जात नाही. आणि ऑपॅसिटी मध्ये काय होतं, म्हणजे फ्लो जर आहे, फ्लो जर वाढवला आपण तर सर्कलच्या बाहेर जाऊ शकतो, मात्र ऑपॅसिटी मात्र त्याच्या बाहेर जात नाही. हे पहा, अशा प्रकारे आहे. ओके, आणि हे जर आपण ऑपॅसिटी वाढवली तर अशा प्रकारे रिझल्ट मिळतो. पहा, फ्लो तसाच ठेवलाय, मात्र ऑपॅसिटी जास्त आहे. ओके, आता फ्लो वाढवला, आता पहा ऑपॅसिटी झाली का, काहीच नाही, फ्लो तेवढाच आहे. दोन्ही मधला डिफरन्स पण सांगतो तुम्हाला, फ्लो आणि ऑपॅसिटी मधला, इथेच ड्रॉ केलाय पहा. हे पहा, आता हे काय असतं पहा, मी इथे क्लिक केलं, हा एवढाच क्लिक झाला सर्कल, दुसरा सर्कल एवढाच क्लिक झाला, तिसरा मध्ये दिला, तर इथे काय होतं, इथे 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 हा कमी फ्लो असेल तर असा रिझल्ट मिळतो आपल्याला. आणि जेव्हा आपला फ्लो जास्त असेल ना, त्यावेळेस इथे 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 इथे, आता पहा इथे 3 आहेत ना, इथे 5 आहेत सर्कल एकावर एक. म्हणजे 3 सर्कल आणि 5 सर्कल याच्यामध्ये फरक असा असतो, 3 सर्कल म्हणजे कमी फ्लो, 5 सर्कल्स म्हणजे जास्त फ्लो. म्हणजे जेव्हा तुम्ही या ठिकाणी माऊस असा मूव्ह करता एका ठिकाणावर असं दुसरीकडे, त्यावेळेस इथे जास्त सर्कल येतात कंटिन्युअसली, त्यामुळे इथे फ्लो 100% ठेवल्यामुळे असं मिळतं. कमी ठेवलं तर हे पहा, असं दिसतोय का फरक, हा फ्लो मध्ये सर्कल कमी येत जातात, हे लक्षात घ्या. हे पहा, इथे तुम्हाला सर्कल मध्ये डिफरन्स दिसेल, सर्कल असे बेंड झालेले आहेत. तसा हा स्मूथ आहे कंटिन्युअसली, हा इफेक्ट असतो. फ्लो म्हणजे असा असतो. हा एक इफेक्ट आहे, समजून घ्या. आता या लेअरला मी डिलीट करतो, ठीक आहे. ओके, आता बॅकग्राऊंड लेअर या ठिकाणी शो झाला. तर हे लक्षात आले तुम्हाला, फ्लो आणि ऑपॅसिटी मधला डिफरन्स समजून घ्यायचा फक्त. ओके, हे दोन हो. प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करून तुम्हाला जसं इरेजिंग करायचं तुम्ही इरेजिंग तुमच्या पद्धतीने करू शकता. म्हणजे इझी टूल आहे, जास्त कॉम्प्लेक्स नाहीये. जर मी जास्त थोडं एक्सप्लेन करून सांगितलं असेल, तुला कन्फ्युज झालं असेल, तर फक्त एवढं लक्षात ठेव, इरेज करण्यासाठी वापरतात. तू नंतर प्रॅक्टिस करताना या दोन टूल्सची प्रॅक्टिस करून घे. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड इरेजर टूल. त्याच्या नावातच आहे की बॅकग्राऊंड इरेज करायला वापरला जातो. कसं ते बघा. आता इथे बॅकग्राऊंड मी थोडीशी ब्लॅक करून घेतो सध्या. ओके, आणि याचा कंट्रोल जे डुप्लिकेट पण करून घेतो, म्हणजे आपल्याला पुन्हा नवीन ओपन करायची गरज नाही डॉक्युमेंटला. आता वरचा लेअर आहे, खालचा लेअरला मी हाईड करतो. म्हणजे जर मी समजा आता वरच्या लेअरला सिलेक्ट केलं, एक लक्षात ठेव, जो लेअर हाईड केलाय त्याच्यावरती जर असं तू इरेजर घेऊन गेलीस तर असं साईन दिसतं. त्यासाठी काय करायचं, जो लेअर ऑन आहे त्याच्यावरच क्लिक करायचं, मग तुला असं क्लिअर दिसेल. आता मी याला इरेज केलं, ट्रान्सपरन्सी दिसते, बरोबर. बॅकग्राऊंड नाही दिसत आहे, कारण आता बॅकग्राऊंड लेअर वेगळा ऑलरेडी आहे आपल्याकडे, म्हणून हा ट्रान्सपरंट दिसतोय असं. आता बॅकग्राऊंड इरेजर टूल वापरतोय आपण, बघा मी काय करतो, याची थोडस स्केल वाढवतो. हे पहा,
हा मधला जो प्लस साइन दिसतोय ना त्याचा, तो जिथे असेल तो एरिया जास्त पटकन तो कॅप्चर करतो. आता एक लक्षात घ्या, इरेज करताना आपण काय केलं होतं, वरच्या साईडला इरेज पण झालं होतं, परंतु हे पहा आता इथे पण इरेज होत आहे. हा जो इमेज आहे ना ह्या वॉल वरती पण इरेज झाला, थोडस इरेज लाईन दिसते बरोबर आहे, परंतु बॅकग्राऊंड मात्र शार्प झाली. वरती नाही झालं पहा, वरती कलर डिफरन्स हा जास्त होता, त्याच्यामुळे वरती काय झालं की तुमचा वॉल अजिबात इरेज झाली, कुठेच नाही झाली पहा या पद्धतीने. अशा प्रकारे हा इफेक्ट होतो. आता हे कशामुळे, तुमचा ब्रश किती मोठा, तुम्ही ब्रशची साईज काय घेता त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथे पहा, त्या ठिकाणी पण आहे. आता हा पूर्ण इरेज होतोय बरं का. आता हा इरेज का होतोय, टॉलरन्स आहे या ठिकाणी, टॉलरन्स कमी करायचा. अरे 1 सेकंड, ब्रश टूल इरेजर, ओके, फाइंड एजेस. हा फाइंड एजेस ऑन असेल तरच हा इफेक्ट तुम्हाला प्रॉपर मिळेल, लक्षात घ्या. हे पहा आता आला. आता तुम्ही माझा पाहताय ब्रश हा आता एजेसच्या पलीकडे जातोय, मात्र एजेस इरेज होत नाहीत किंवा एजेसच्या पलीकडचा अजिबात इरेज होत नाही. तरी अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट याच्यामध्ये मिळतो. जशी आपली रिक्वायरमेंट असेल. आता इथे काय झालं, कलर मॅचिंग थोडंसं सेम सेम आहे. जरी मी टॉलरन्स कमी केला असला तरी ब्लू कलरशी रिलेटेड कलर्स आहे, त्यामुळे थोडंसं मी प्रिकॉशन घेतोय की ओव्हरफ्लो होणार नाही कलर पलीकडे. आता इथे आहे, हे पहा इथे पण इरेज झालं पहा या विंडो मध्ये पण. म्हणजे अशा पद्धतीने आपण इरेजर वापरताना बॅकग्राऊंड इरेजरने बॅकग्राऊंड इरेज करू शकतो. तर हा टूल अशा प्रकारे वापरता येतो. त्यानंतर मॅजिक इरेजर टूल आहे. मॅजिक इरेजर टूलने डायरेक्टली सगळं आपल्याला इरेज करता येतं. कसं ते आपल्याला पाहायचं, मी इथे क्लिक केलं, हे पहा जो मॅचिंग कलर होता तो सगळीकडचा डायरेक्ट डिलीट झाला. ओके, आता आपण इथे काय करूयात, या लेअरला डिलीट करू, नवीन लेअर पुन्हा आपण तयार करून घेऊ. आता हा टूल आहे, इथे पहा एकदम व्हाईट कलर सगळ्याचा सगळा डिलीट झाला, किंवा ब्लू कलर करायचा, ब्लू कलर डिलीट झाला. अशा प्रकारे फक्त तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी क्लिक करत चालायचं. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे पहा तुम्हाला एक्झॅक्ट मिळाला, तिथे पण तिथे पण. अशा प्रकारे तुम्ही इरेज करून घेऊ शकता ह्याने मॅजिक इरेजर टूलने. ओके, आता बॅकग्राऊंड इरेजर टूल अजून एका कारणासाठी वापरतात, कुठे ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय तुम्हाला? हो समजलं. ओके, व्हेरी गुड. आता थोडंसं फास्ट होत असेल, ॲक्च्युली वेळ थोडासा गेला त्यामुळे, पण नाही समजलं तर मला विचारा. आता मी या ठिकाणी एक पुन्हा इमेज ओपन करून घेतो. इथे ना एक, आता ही इमेज ओपन झाली आहे, याच्यावरती इथे खालच्या कॉर्नरला एक लॉक साईन आहे. या ठिकाणी लॉक साईनचा अर्थ असा असतो की ही बॅकग्राऊंड लॉक आहे. मी ज्यावेळेस या ठिकाणी इरेजर घेतो आणि इरेज करायला जातो, 1 सेकंड, बॅकग्राऊंड, हा आता ओके बरोबर आहे. इरेजर टूल घेतला होता मी ऍक्च्युली पहिला. ठीक आहे, तुम्हाला डिफरन्स सांगतो. इरेजर टूलने इझिली इरेज केलं तर पाठीमागे बॅकग्राऊंड राहते, मात्र बॅकग्राऊंड इरेजर टूलने जर मी इरेज केलं तर बॅकग्राऊंड सुद्धा इरेज होऊन जाते, म्हणजे काहीच राहत नाही पाठीमागे. हे लक्षात घ्या, दोन्ही मधला डिफरन्स हा एक मेन आहे. पूर्ण बॅकग्राऊंड इरेज करतो तो. ओके, सो अशा प्रकारे करता येतं आपल्याला. इथं फाइंड एजेस ठेवायचं, जेव्हा आपल्याला एजेस वरती इरेज करायचं असेल त्यावेळेस फाइंड एजेस ऑन ठेवून आपण इरेज करू शकतो. हे पहा असं, म्हणजे एजेस जागेवर राहिला, बाकीचे इरेज झालं सगळं. आता टॉलरन्स कमी घेतलाय मी, 11 घेतलाय, म्हणून मला एक्झॅक्ट शार्प मिळत आहे. नंतर आपल्याला दुसऱ्या इरेजर टूल वापरून मी मागे शिकवलं त्याप्रमाणे त्या इमेजला आपल्याला पुन्हा क्लीन अप करून घ्यावंच लागतं इकडनं. असं शिफ्ट प्रेस करून आपण ते इरेज करू शकतो. अशा प्रकारे करता येतं आपल्याला. ठीक आहे, तसं संपूर्ण याला आपण क्लीन अप करून देऊ शकतो. सो अशा प्रकारे हे 3 टूल्स आहेत, इरेजर, बॅकग्राऊंड इरेजर आणि मॅजिक इरेजर. तर हे आपण नंतर आता तुम्ही चेक करून घ्या नंतर. ठीक आहे, सो आता आपण अजून एक टूल शिकणार आहोत. थोडंसं इमेज बदलतो, पण त्याच इमेजवर काम करतोय. ओके, वेगळी इमेज घेऊयात. हा,
तर हे टूल समजले असतील. आता आपण ह्याच्यातलं पण मी पुन्हा एकदा रिवाइज केलं आणि ह्याच्यातले 2-3 सांगितले, तर हे समजले असतील. आता आपण ग्रेडियंट टूल कसं वापरायचं ते पाहणार आहोत. ओके, ग्रेडियंट टूल मी जस्ट ऍक्टिव्हेट करून घेतो त्यावेळेस या ठिकाणी मला बरेचसे स्वॅचेस दिसतात वेगवेगळे. आता मी यातला एक घेतला, हा ब्लॅक अँड व्हाईटचा. मी ज्यावेळेस याला असं क्लिक करतो ना त्यावेळेस हा पूर्णपणे कलर फिल करतो. ओके, पण तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शनला पण अप्लाय करता येते. आणि आता ग्रेडियंट टूल घेतोय मी, ते पहा फक्त सिलेक्शनला अप्लाय करायचं तरी करू शकता तुम्ही. इथे तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, कसं करायचं तुम्हाला अप्लाय तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. ओके, याप्रमाणे. तर या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत, म्हणजे डार्क व्हाईट इकडे पुन्हा जो इथे वरती इफेक्ट तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे तो इफेक्ट तुम्हाला मिळणारच आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये आपल्याला खाली अजून एक इफेक्ट तोही दाखवतो, असे वेगवेगळे इफेक्ट्स दाखवतो. सॉरी इफेक्ट हा इथे अशा प्रकारे बऱ्याचदा काय होतं डिझाईन्स वरती एका कॉर्नरला असं टाकलं जातं. भलेही तुम्ही कोणतेही डिझाईन घ्या त्याच्यावरती अशा प्रकारचे सिम्बॉल्स टाकले जातात की आता बरेच डिझायनर टाकतात त्यांच्या पद्धतीने. मग त्याच्यावरती तुमच्या याच्यावरती एम्बॉस मध्ये नाव टाकलं जातं, समजा XYZ डेव्हलपर्स असं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यात दाखवतात. तर अशा प्रकारे करता येते. ओके, सो अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दाखवतात बरेच जण अशा प्रकारचे डिझाईन्स वगैरे. आता मी सिम्पली केलं, खूप छोटंसं काम होतं, मी काय जास्त डेकोरेट करत नाही त्याला. पण मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या ग्रेडियंट टूलचा उपयोग आपल्याला कुठे कुठे करता येईल तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये एक सॅम्पल करून दाखवलं. असे याच्यामध्ये बरेच प्रकारचे अवेलेबल आहेत. ठीक आहे, इथं लोड ग्रेडियंट ऑप्शन आहे. जर समजा तुम्ही कधी आता बरेच ऑनलाईन पण मिळतात ग्रेडियंट टूल्सचे परचेस करण्यासाठी थीम्स वगैरे त्यांच्या साईटवर मिळतात फोटोशॉपच्या ॲडॉबच्या. तर ते परचेस केले असेल तर इथून लोड करून घेतात आपल्याला. त्यासाठी आपल्याला इथं ऑप्शन्स दिला आहे त्यांनी. जे प्रिसेट मॅनेजर्स पण आहेत, बरेचसे मॅनेजर प्रिसेट्स आहेत, स्टाईल्स आपल्याला वेगवेगळे ग्रेडियंट्स, आपण ग्रेडियंट्स वापरतो. आता लोड करण्यासाठी आपल्याकडं इन परचेस केलेले काही नसतील तर ठीक आहे, पण ह्याच्यात आपल्याकडे अवेलेबल एवढे आहेत तर ते आपण आता या ठिकाणी वापरूया. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगायची महत्वाची, याची पण ऑपॅसिटी असते इथे. ते पहा अशा ऑपॅसिटी तुम्ही देऊ शकता, ते एक थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं, वेगळं डिझाईन काहीतरी अशा प्रकारचं. असे वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही दाखवू शकता, ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कसं. ह्याच्यामध्ये आता इथे न्यू ग्रेडियंट ऑप्शन आहे. मी याला काहीतरी नाव देतो. ओके, ट्रान्सपरंट स्ट्रिपच्या पुढे 1 नाव देतो आणि ओके. ओके, या ठिकाणी एक नवीन तोच आहे, त्याचाच कॉपी झाला पुढे, बरोबर. 1 सेकंड. याच्यामध्ये अजून एक ऑप्शन तुम्हाला मी सांगतो, पहिले सिलेक्ट करून घेऊयात. इथे आला. आता या ठिकाणी एक सिलेक्ट केल्यानंतर 1 सेकंड तुम्ही इथे डिलीट करू शकता, रिनेम करू शकता, त्याला नाव द्यायचे असेल नाव देऊ शकता. हा सेट हा सेव्ह करून ठेवू शकता. या ठिकाणी GRD या फॉर्मॅटमध्ये हा सेव्ह होतो. ओके, आता इथे मी काहीच करत नाही, ऑलरेडी आहे आपल्याकडे, पण गरज असेल तर आपण ते चेंजेस करू शकतो. ओके, तिथे रिनेम करू शकता, डिलीट इथूनही करू शकता. इथे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहे. लोड ऑप्शन आहे. 1 सेकंड फक्त. ओके, हे पहा आता तुम्हाला मी सांगतो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की एक्स्ट्राचे ग्रेडियंट्स आपल्याकडे असतील. आता माझ्या सिस्टममध्ये आहेत पण मला ते ज्या डिफॉल्ट लोकेशनला हवे ते नाहीत. माझं थर्ड पार्टी सॉफ्टवेअर टाकलेलं आहे, म्हणजे ॲनिमेशनचे काम करतो त्याच्यासाठी लागतं. तर आता हे पहा, आपल्याकडे हा जो मी ग्रेडियंट आहे, जर समजा तुमच्याकडून काही चुकलं वगैरे किंवा गेलं गायब झालं सगळं, तर इथं रिसेट ऑप्शन आहे, रिसेट ग्रेडियंट करून ओके करू शकता, तुम्हाला रिसेट मिळून जाईल. आता ह्यालाच मी ओके अशा प्रकारे करता येतं. मात्र इथे अजून एक ऑप्शन, आता समजा तुमच्याकडे वेगळे असतील किंवा तुमच्या सिस्टमला असतील तर ठीकच आहे, नसतील तर समजा ते काहीच परचेस करायला जातं. तर या ठिकाणी डन केलं मी. ओके, इथे मला आता वेगळे दिसत आहेत पहा.
अशा प्रकारचे अप्लाय करता येतात इफेक्ट. ओके, सो तुम्ही लोड करून घेऊ शकता. तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जर इनबिल्ट असतील तर काहीच इश्यू नाही, नसतील तर इथं अशा प्रकारे आता तुम्हाला एक्स्ट्राचे बाहेरून परचेस करावे लागतात, ते लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारे वेगवेगळे करू शकता. आता हे 1 सेकंड, अशा प्रकारे तसे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते तुम्ही ग्रेडियंट म्हणून सिलेक्ट करून घेऊ शकता. ऑपेसिटी पण दिलेली आहे, ते पुढचे चेंज नाही करायची गरज, कारण ट्रान्सपरन्सी ऑफ केली तर ऑपेसिटी दिसणारच नाही तुम्हाला. 1 सेकंड. ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन कशासाठी आहे? बॅकग्राऊंडसाठी आहे, लक्षात घ्या. ऑफ केली सॉरी, हा जो इफेक्ट असतो त्याने हे पहा इथे दिसते ट्रान्सपरन्सी. ही ट्रान्सपरन्सी शो करण्यासाठी हा ऑप्शन आहे. ऑपोसिट इथून नाही करू शकतो आपण, पण ट्रान्सपरन्सीचा फायदा बेनिफिट आहे, तुम्हाला इथेच दिसतं डायरेक्टली. हे मी ऑफ केलं तर तुम्हाला इथे ट्रान्सपरन्सी इफेक्ट मिळणार नाही. ठीक आहे, तर ह्या टूल्सचा उपयोग नाही. आता तुम्हाला थोडंसं एक त्याला आपण डिजिटल आर्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये डिजिटल पेंटिंग पण म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. इथे तुम्हाला आता सांगून उपयोगही नाही त्याचा, आपल्या कामापुरतं आपण पाहूयात फक्त. पण एक लक्षात घ्या, ठीक आहे, ट्रान्सपरन्सीला तुम्ही ऑन ठेवा, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या डिझाईन अजून एक गोष्ट, मगाशी आपण एक पाहिलं होतं पहा, रिसेट करून घेतो याला मी, रिसेट ग्रेडियंट. तर ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्हाला याची ट्रान्सपरन्सी मिळते ना मध्ये आधी, तर त्याच्यासाठी त्याचा युजफुल होतो खूप. ओके, आता हा इथे नाही तुम्हाला सांगता येणार इफेक्ट, कारण त्यासाठी आपल्याला तो डिजिटल पेंटिंगचे लेअर सिस्टीम वेगळी असते. इथे तुम्ही पहा वरती फोटोग्राफी म्हटलंय, जेव्हा फोटोग्राफी ऑन करतो त्यावेळेस आपल्याला अजून वेगळ्या सिस्टीम ओपन होतात, तर त्याच्यासाठी तो वापरला जातो. ठीक आहे, आपण इसेन्शियलवर काम करतोय आता, जे आपल्याला बेसिक लागणार आहे त्याच्यासाठी. तर आता ग्रेडियंट टूल लक्षात आला असेल तुम्हाला. ग्रेडियंट टूल मध्ये काही शंका असेल तर मला एकदा विचारा बरं. शंका नाहीये. ओके, अजून एक ह्याच्यामध्ये बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. ठीक आहे, एकदम एका टूलवरती अर्धा तास वेळ घालवायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, लक्षात घ्या, फक्त अप्लाय करायला जमेल तुम्हाला ग्रेडियंट टूल. हो. ओके, आता पेंट बकेट आहे आपल्याला. ठीक आहे, पेंट बकेट टूल आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. पेंट बकेट टूलने अशा प्रकारे कलर फिल करता येतो आपल्याला. ओके, आता मी नवीन लेअरवर कलर फिल केलाय असा. ओके, इथे नवीन लेअर घेतलाय साईडला, तुम्हाला नवीन लेअर घ्यायचं माहिती आहे, इथे खाली ऑप्शन आहे न्यू लेअर म्हणून, त्याच्यावर हायलाईट होतं. न्यू लेअरवर क्लिक केलं की नवीन लेअर होतं, बकेटने असं कलर फिल करू शकतो. जसं की आपण बेसिक फोटो पेंट जे MS पेंट यायचं आपलं पहिलं मायक्रोसॉफ्टचं, त्याच्यामध्ये आपण कलर फिल करण्यासाठी बकेट वापरायचो, सेम बकेट आहे कलर फिल करण्यासाठी, ती इथे दिलेली आहे आपल्याला. तुम्ही बॅकग्राऊंड लेअरवरती कलर डायरेक्ट अप्लाय करू शकता असा, तोही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. पण तुम्ही इथे लेअर 1 मध्ये डायरेक्टली अप्लाय करू शकता, कारण लेअर 1 हा पूर्ण आहे, या इमेजच्या वरती आहे ना तो, म्हणून तो पूर्ण लेअर वरतीच कलर फिल होतो अशा प्रकारचा. ठीक आहे, तर पेंट बकेटने अशा प्रकारे कलर फिल करता येतो तुम्हाला. इथे टॉलरन्स आहे, टॉलरन्स मी 10 जर केला तर 1 सेकंड, तर तुम्ही आता बॅकग्राऊंडला सिलेक्ट करा आणि इथे कलर फिल करत चला. तर मात्र अशा प्रकारे टॉलरन्समुळे काय होतं की मॅचिंग कलर आहेत ते रिप्लेस होत जातात या नवीन कलरने. अशा प्रकारे करता येतं. त्यानंतर ओके, ठीक आहे, ऑपेसिटी पण कमी करू शकता तुम्ही. हे पहा, कलर फिल करायचा असेल तर ऑपेसिटी कलर, हे पहा एवढा कलर चेंज झाला. कंपाऊंड वॉलचा पण आपण कलर चेंज करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने आपण कलर चेंज करू शकतो अशा प्रकारे. ऑपेसिटी कमी केल्यामुळे थोडा पिंकिश कलर दिसायला लागला इथे, तर हा असा दिसतो. ठीक आहे सर, असं इझी आहे ते कलर पेंट बकेट, आपल्याला जास्त गरज नाही पडणार. तुम्हाला कधी वॉलचा कलर समजा डिझाईन मध्ये तुमच्या 3ds Max मधून परफेक्ट नाही झाला तर तुम्ही इकडनं करू शकता चेंजेस, तो त्याचा फायदा आपल्याला आहे. ओके, सो आता पुढे आपल्याला नेक्स्ट टूल मध्ये यायचं. तर इथपर्यंत काही शंका असेल तर मला विचारा. इझी आहे हे टूल, मी थोडंसं तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायला थोडा वेळ दिला, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. काही शंका असेल तर मला विचारून घ्या. शंका नाहीये. ओके, व्हेरी गुड. ओके, आता ओके, ठीक आहे, मी अजून 3 टूल सांगतो, चालेल? हो. ओके, हा ब्लर टूल जो आहे ना, या ब्लर टूलने इमेज आपल्याला ब्लर करता येते. कशी सांगतो.
थोडंसं मी याचा स्केल साईज मोठी करतो ब्रशची. ते स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ 100% ठेवली. ते पहा. अरे हां, ओके, बरोबर. हे पहा, इमेज ब्लर होताना दिसते का तुम्हाला काही? जास्त वेळा फिरवावं लागेल तुम्हाला त्याच्यावरती. एकदा फिरून लगेच ब्लर नाही होणार. पहा आता काय डिफरन्स होतो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. इथे मी एक सेकंड, आता हिस्ट्री ब्रश टूलने मध्येच इरेज करतो याला. आता पहा मध्ये शार्प झालंय का? हो. येस, म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. इझिली ब्लर होतं, फक्त तुम्हाला बऱ्याचदा तो टूल वापरावा लागतो असा त्याच्यावरती, म्हणून तो काय होतं बऱ्याचदा त्याच्यावरती इफेक्ट देऊन देऊन तो चांगला होतो. तर त्यानंतर आता शार्पेन टूल आहे. आता शार्पेन टूल पण शार्प करण्यासाठी वापरतात. कसा ते दाखवतात इथे. इमेज तुमची ऑलरेडी चांगली आली आहे, पण तुम्हाला अजून शार्प करायचं आहे. तर हे पहा, इथे ठिकाणी शार्प होतंय. आता पहा, आता या दोन्ही एरियामध्ये फरक समजला असेल तुम्हाला, खालच्या आणि वरच्या. वरती जरा शार्प होत गेलंय. आले लक्षात डिफरन्स आता? हो. यालाही स्ट्रेंथ आहे वरती. ठीक आहे, स्ट्रेंथ चेंज करू शकतो आपण, किती स्ट्रेंथ हवी आहे. आणि हा स्मज टूल आहे ना, हा वापरताना थोडा ब्रशची साईज आणि एरिया थोडासा लिमिटेड ठेवायचा, कारण तो कम्प्युटरला स्लो करू शकतो तुमचा. हे पहा, अशा प्रकारे तो मूव्ह करतो. असं तुम्ही इमेजला स्मज करू शकता स्मज टूलने. थोडंसं स्लोली घेतं ते, ठीक आहे, इमेजला. तर अशा प्रकारे तुम्ही स्मज करण्यासाठी हा वापरू शकता. यालाही स्ट्रेंथ अवेलेबल आहे वरती. हे टूल्स आहेत, अजून तुम्ही एकदा चेंज करून पहिलं कळेल. काय नाही, हे आपल्या प्रत्येक टूलला फोटोशॉपमध्ये अशा प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत. डार्कन, लाईटन वगैरे असं. जसं की इथं समजा मी न्यू लेअर घेतला, तर ह्याच्यामध्ये इथे अवेलेबल असतात हे सगळे. तो काय करतो, खालच्या लेअरला मॅच करून घेतो त्याचे कलर्स. सेम तसंच इथे अवेलेबल आहे. तुम्ही कोणता टूल वापरता स्मज, मग ते ऑटोमॅटिकली खालच्या लेअरला मॅच करून घेणार. डार्कन केलं, लाईटन केलं, असं. अरे सॉरी, लेअर सिलेक्ट नाही केलं. ओके, याप्रमाणे जसं लाईट होत जातो तो लेअर. डार्कन ठेवलं तर डार्कन होत जाईल, असं याप्रमाणे डार्क होत गेला पहा. तर अशा प्रकारचे इफेक्ट हे मिळत जातात आपल्याला. ते चेंज करून मोड वेगवेगळे आपल्याला समजून जाईल. सॅच्युरेशन गेलं तर सॅच्युरेशन असतं. अरे 1 सेकंड, इफेक्ट नाही अप्लाय झाला. एक सेकंड, हा इफेक्ट अप्लाय होत नाही, डार्कन होतं. हा ओके, अशा प्रकारे ह्यातून इफेक्ट मिळते आपण. तो ते खाली जे इफेक्ट आहेत ना, ह्यू सॅच्युरेशनचे, त्याचा इफेक्ट तेवढा परफेक्ट नाही, थोडा वेळ लागेल थोडासा. एक सेकंड, होतोय थोडासा होतं, ठीक आहे. पुन्हा एकदा आपण नवीन इमेज घेऊन चेक करू ते इफेक्ट आताचे. ओके, ह्यू सॅच्युरेशन ठेवला. हा, हे पहा, आता कलर वॉलचा पहा चेंज होत चाललाय, ब्ल्यू होत चाललाय. इथे ब्ल्यू होत जातो इफेक्ट असा. ओके, आणि हा इथला जो कलर आहे ना, हा पण त्याच्यामध्ये ऍड होत जातो. ह्यू सॅच्युरेशन सेटिंग इथे असते पहा. तुम्हाला जर ह्यू सॅच्युरेशनचा फरक समजत असेल तर तुम्हाला मी सांगतो एकदा समजावून. ह्यू आणि सॅच्युरेशन काय असतं. इथे असतं ह्यू सॅच्युरेशन. ओके, याने काय होतं, इमेज ह्यू सॅच्युरेशन चेंज होतं इमेजचं पहा पूर्ण. पाठीमागे बघा, वॉल तुम्हाला वरचे कलर चेंज होताना दिसतील. हे ह्यू सॅच्युरेशन असतं, पूर्ण कलर चेंज होतो एका याचा दुसरा. ओके, तर ते चेंज करायचं असेल तुम्हाला ब्रश मधून, तर ब्रशचा वापर, ब्रश म्हणजे स्मज टूल नाही, तर ते तुम्ही इथून करू शकता अशा प्रकारे. हे पहा, अशा प्रकारे. सो ते करतात. आता ह्याचा इफेक्ट आपल्याला काही खूप चांगला असा मिळत नाही, मात्र ते टूल कसे वापरायचे हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही नंतर चेंज करून घ्या, चेक करून घ्या एकदा तुमच्याकडे. ठीक आहे, सो मी आज जे शिकवले टूल्स ह्याच्यामध्ये थोडेसे ठीक आहे. ओके, तरी पण ओके, हाफ एन आवर झालं की तरी समजवता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता काय करा, तर हे टूल्स, त्यानंतर याच्या पुढे हे टूल्स आणि हे 3 असे 9 टूल्स एकदा तुम्ही चेक करून घ्याल. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला शिकून घेऊ. हो. समजलं? काही शंका हो, नाही, समजलं. काही शंका नाही ना याच्यामध्ये? नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी हो. तसं लेक्चर आपण बरोबर घेतलेलं सफिशियंटली हाफ आवरचं, पण एकदा चेक करून घेतलं. खूप लेक्चर घेतलं तरी मग काय होतं, घाई केली तर टूल्स एक्सप्लेन करायला वेळ नाही मिळत, असं होतं. त्यामुळे मी जरा सफिशियंट टूल्स घेतोय. ठीक, आपले एका हो. दिवशी आपण तसे 6 शिकायचे असतात, पण मी थोडी जास्त घेतोय, कारण तू करतेस घरी प्रॅक्टिस, असं मी समजतोय. ठीक आहे.
हो. ओके ठीक आहे, व्हेरी गुड, काय प्रॉब्लेम नाही. आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूयात. आता आज फ्रायडे आहे, नेक्स्ट लेक्चर मंडेला होईल. ठीक आहे. ओके. ओके ठीक आहे.